नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी बायपास मार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक महिन्यांपासून भाविकांमध्ये तीव्र नाराजी होती आणि विविध राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती यांच्याकडे कित्येक वेळा निवेदन देऊन मागणी केली होती। अखेर आता प्राधिकरण विभागाने फलक लावले असून या निर्णयाचे भाविकांकडून स्वागतही करण्यात येत आहे। मात्र अद्यापही बायपासवर गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका कायम असल्याने तात्पुरतेच समाधान आता मानावे लागणार आहे। गुरुकुंज मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असल्यामुळे येथे वर्षभर हजारो भाविक, वयोवृद्ध नागरिक, युवक युवती, महिला, पर्यटन सहली व धार्मिक यात्रेसाठी येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देत असतात। नुकताच तयार झालेल्या बायपासमुळे वाहतूक थेट बाहेरून वळवली जाते। पूर्वी सर्व वाहनांची ये-जा थेट आश्रम मार्गानेच होत होती, त्यामुळे गावातून भक्तांना सहज प्रवेश मिळत होता। नव्या मार्गामुळे दिशादर्शक नसल्याने गुरुकुंज आश्रमाकडे जाणारा रस्ता ओळखणे कठीण होत होते। मोझरी असा एकेरी उल्लेख नसलेल्या साइन बोर्डमुळे आश्रम मार्गाचे लोकेशन समजत नव्हते। अनेक प्रवासी चुकीच्या दिशेने जात राहिल्याने संताप आणि गैरसोय वाढत होती। अखेर फलक लागल्यामुळे प्रवाशांना मदत झाली असली तरीही अपुऱ्या सुविधा आणि गतिरोधकाअभावी भक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसाच कायम आहे।